दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। माझं खुलं आव्हान आहे, जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने आनंद गीतेंच्या समोर लोकसभा लढवून दाखवावीच। त्यांनी खरोखर हिंमत करून दाखवावी। काय त्यांची अवस्था होते ते बघा। जो सर्वे केलाय भाजपने, सर्वे केलाय, त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलंय की जर तटकरेंना उमेदवारी दिली तर तटकरे 1,20,000 मतांनी हरतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी माणगाव तालुका युवासेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी माणगाव तालुका युवासेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी अनंत गीते यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला। त्यांनी आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट विश्वासघातकी असल्याचा आरोप लावला। तसेच माझ्या समोर निवडणुकीला उभे राहून दाखवा, तुमचा लाखभर मतांनी पराभव होणार असं दस्तूर खुद्द भाजपचा ओपिनियन पोल सांगतोय असा घणाघाती टोला अनंत गीतेंनी यावेळी लगावला। रायगडच्या जनतेला विश्वासघातक्याचं सूड उगवायचं की त्याने कोणाकोणाबरोबर विश्वासघात नाही केला। राजकीय जन्मापासून म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्याने दिला त्या बॅरिस्टर AR अंतुलेंचा विश्वासघात केला। ज्यांचं राजकारण संपत आलं होतं, रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती, त्या हद्दपारीतून ज्या शेका पक्षानं वाचवलं त्या जयंत पाटलांचा विश्वासघात केला। आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिलं, राजकीय जन्म दिला, अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला। आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते आहे। कारण हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड। या रायगडनं त्याही वेळेला बेईमानी खपवून घेतली नाही, त्यावेळेला गद्दारी खपवून घेतली नाही, त्यावेळेला फितुरी खपवून घेतली नाही आणि आता सुद्धा रायगड ही गद्दारी, ही बेईमानी, ही फितुरी खपवून घेणार नाही। या विश्वासघातक्यांना धडा शिकवण्याकरता रायगडचा मतदार आतुर आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव, इंदापूर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।